नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी करतोय. तर आज 1 जून आहे आणि या देशातील जवळजवळ सर्वात जास्त असलेल्या व्यक्तींचा आज जन्मदिवस आहे, अर्थात वाढदिवस आहे. म्हणून या प्रसंगी 1 जून या दिवशी आपल्या देशामध्ये सर्वात जास्त जन्म झालेल्या व्यक्तींचा आपला देश आहे. ज्यांचा खरंच या दिवशी जन्म झाला आहे त्यांना आणि ज्यांचा शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जन्म झालेला आहे अशा सर्वांना मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. 1 जून रोजी मान्यवर पाहुणे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्र असो वा शेतकरी बांधव असो किंवा महिला भगिनी यांचा जन्मदिवस आहे आणि आपण जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये आज साजरा करतोय. वाढदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतोय. 1 जून हा सरकारी वाढदिवस आणि सरकारी वाढदिवसाच्या आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना त्यांचा वाढदिवस कधी आहे हे माहीत नाही त्या सर्वांना जागतिक वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. मित्रहो, सोपं नसणार आहे 1 जून ही जन्मतारीख मिरवणं. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यातील बहुतेकांच्या जन्माच्या आणि शिक्षणाच्या संघर्षाची कहाणी असणार आहे. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बहुतेकांचे जन्म दुसऱ्याच कुठल्या तरी तारखेला धोकादायक परिस्थिती, घरात कदाचित अप्रशिक्षित दाई किंवा एखाद्या वयस्क स्त्रीच्या मदतीने झाले असतील. त्यांना कदाचित योग्य आरोग्य सेवाही मिळाल्या नसतील आणि कदाचित सगळं लसीकरणही केलं गेलं नसेल. पुढे जन्मतारीख माहीत नसल्यानं कुणा बाईंनी अथवा त्या शाळेतल्या गुरुजींनी ही तारीख शाळेच्या प्रवेशासाठी टाकली असेल की सणवार किंवा एखादी घटना असेल, युद्ध असेल, आजाराची साथ असेल, यावेळी जन्म झाला असे सांगून जन्माचे वर्ष निश्चित करून मग टाका की गुरुजी तुम्हीच तारीख या लेकराची असे म्हणणारे आईबापांचे खरे तर खूप कौतुक या निमित्तानं मला वाटतं. त्यांच्या शिक्षण निष्ठेमुळे आज अनेक जण अभ्यासक, अनेक जण संशोधक, अनेक जण आज डॉक्टर आहेत, अनेक जण आज प्राध्यापक आहेत, अनेक जण आज शिक्षित राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत आणि एकूणच शिक्षित पिढी आणि त्यांच्या पुढील शिक्षित पिढ्या आज समाजामध्ये उभ्या आहेत. 1 जूनला सरकारी जन्मतारीख अर्थात गुरुजींची ही जन्मतारीख आहे. जागतिक जन्मदिन असे म्हणून हिणवणाऱ्या लोकांना हे समजले पाहिजे की या 1 जूनच्या फ्लेक्झिबिलिटीमुळेच आज समाजात मोठ्या प्रमाणात शिक्षित आहेत. आधार कार्ड असेल, जन्माचं सर्टिफिकेट असेल आणि जन्म दाखला नसल्यामुळे आज भटक्या, विमुक्त आणि वंचित घटकातील लेकरांना शिक्षणापासून आणि मूलभूत सुविधांपासून आज दूर राहावं लागतंय. हे विदारक सत्य आहे. कागदांवर माणसांचं अस्तित्व स्वीकारणाऱ्या अथवा नाकारणाऱ्या आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेला 1 जून जन्मतिथी देणारी आणि मान्य करणारी शिक्षण व्यवस्था खरे तर जास्त संवेदनशील आणि मानवी होती असेच आपल्या सर्वांना या प्रसंगी म्हणावं लागेल. आणि आज ज्यांचा जन्मदिवस आहे अर्थात 1 जून ही ज्यांची जन्मतारीख आहे त्या सर्वांना मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं खरं तर या 1 जूनच्या निमित्तानं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अंतर्मनात उमटल्या लक्ष लक्ष रविकिरणांच्या प्रेमभावाने सुगंधित झाल्या शुभेच्छा 1 जून ही जन्मतारीख असणाऱ्यांना. पुन्हा एकदा मी सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.